सुरुवात आणि थेट जाऊयात नाशिकमध्ये, कारण नाशिकमध्ये भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आता नाशिकमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आणि तसाच सेम आंदोलन पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीत मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर आता नाशिकमध्ये कार्यकर्ते आक्रमक झालेत। भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा निषेध करत आंदोलन केल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत आणि महिला कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत। या आंदोलन आक्रमक पद्धतीने हे आंदोलन करण्यात येत आहे। राहुल गांधींचा हातात पोस्टर घेण्यात आलेला आहे आणि त्यावर निषेध नोंदवण्यात येतोय। राहुल गांधींच्या फोटोला काळी शाई टाकण्यात येते आणि निषेध आंदोलन करण्यात येत आहे। ज्या पद्धतीत राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराबाहेर आंदोलन केलं होतं, ठिय्या आंदोलन केलं होतं, त्यानंतर आता आज भाजपच्या वतीनं हे आक्रमक आंदोलन राज्यभरात करण्यात येत आहे। मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर आता नाशिकमध्ये भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। हिंदू धर्माची विटंबना करण्यासाठी हे राहुल गांधी सारखे लोक त्यांना पुढे करून हे आपल्या भारताची आणि भारतात राहणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांची संस्कृती नाही आहे। आणि या ठिकाणी आम्ही राहुल गांधी यांचा जाहीर निषेध आणि राहुल गांधींनी बांगड्या घालावा, स्वतः विचारांची लढाई ही विचारांनी झाली पाहिजे। विद्यार्थ्यांना पुढे करून राहुल गांधी सारखे हे जिहादी लोक हे 70 वर्ष नंतर विरोधांच्या पोटी जन्माला आले राहुल गांधी याला आम्ही युवा मोर्चाच्या वतीने त्यांनी बांगड्या घालावा। 70 वर्ष काँग्रेसला काही करता आलं नाही, म्हणून काँग्रेस जनता पार्टीच्या पोटातून जन्म घेऊन आता तिथं आंदोलन करते आमच्या विरोधात। बघतात करता आक्रमक हे झालेले आहेत। युवा मोर्चाच्या वतीने बांगड्या ज्या आहेत ते करता राहुल गांधींना भेट दिल्या जात आहेत। एबीव्हीपीचे पदाधिकारी काय नक्की आंदोलन काय नाही आपण बघितलं असेल, राहुल गांधीने विद्यार्थ्यांच्या आडून ज्या पद्धतीने मोदीजींवर वेगवेगळे आरोप करत आहेत, त्या राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आज रस्त्यावर उतरला आहे। काँग्रेस कार्यालयाच्या समोर आज राहुल गांधीचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आहे। राहुल गांधींनी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या आडून देशविरोधी शक्तींना, ज्या सोनम वांगचुकला काँग्रेस सरकारने अनेकदा आरोप केले, अनेकदा त्या आरोपाखाली अटक केली, त्यात किंवा पोलिसांवर लाठीचार्ज करणाऱ्या या काँग्रेस जनता विरोधात आज आम्ही हे आंदोलन करत आहोत। पण बघितलं तर भाजप कुठेतरी आक्रमक झाले, काय भावना आहे? काही नाही, लोकशाही मार्गाने बोलता आंदोलन करतं। जेव्हा त्यांनी पोलिसांवर मारहाण केली तेव्हा काही यांना दिसलं नाही का? पोलिसांविरोधात कोण बोलतंय? पोलिसांनी लाठीचार्ज केले, त्यांनी अख्ख्या भारतात सांगितलं, पण पोलिसांना मारले ते कोणी दाखवलं नाही। हे पण दाखवा ना, त्याच्यामुळे आमचा जाहीर निषेध आहे काँग्रेस विरोधात। आपण बघितलं तर आक्रमक अशा या भावना आहेत। तिथे आपण जर बघितलं तर सिग्नल परिसरामध्ये बंदोबस्त जो तैनात करण्यात आलेला आहे आणि भाजप कार्यकर्त्यांची धरपकड देखील झालेली आहे। एकंदरीतच आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये काँग्रेस आणि मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता भाजप ही आक्रमक झालेली आहे। कॅमेरा निकीपारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक। तर नाशिक आणि रायपूर या दोन ठिकाणची आपण दृश्य बघतोय। रायपूरमध्ये देखील आक्रमकपणे आंदोलन करण्यात येत होतं, मात्र आता आंदोलकांवरती पाण्याचा मारा करण्यात येतोय। नाशिकात काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात। सध्या प्रांजल आहेत आपल्यासोबत। प्रांजल, नाशिकमध्ये देखील भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, काय परिस्थिती आहे नाशिकमध्ये?
तर मग आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये आज खरं तर आंदोलनाचा वार होता असंच म्हणावं लागणार आहे. दिल्लीमध्ये जे काही विद्यार्थ्यांवरती खरं तर लाठीचार्ज झाला, त्यांच्यावरती हल्ला चढवण्यात आला असा आरोप काँग्रेस आणि मनसेने केलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. तर आता आपण ही दृश्य बघितली तर आता भाजपच्या वतीने भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन केलं जात आहे. MG रोड परिसरामध्ये रेड क्रॉस सिग्नल आहे, तिथून काँग्रेसच्या कार्यालयावरती सर्व पदाधिकारी हे चालून जाणार होते. मात्र त्यांना सिग्नल परिसरामध्ये म्हणजे अगदी काँग्रेस कार्यालयापासून 50 मीटर अंतरावरच पोलिसांनी अडवलेले आहेत. पोलिसांची धरपकड ही झालेली आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर समोर चोख बंदोबस्त देखील बघायला मिळतोय. आंदोलन हे करण्यात आलं, राहुल गांधींच्या प्रतिमेला शाई ही फेकण्यात आली, यासोबतच जोडेमारो देखील आंदोलन हे करण्यात आलेलं आहे आणि बांगड्या देखील त्यांना भेट देण्यात आल्या आहेत. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, सुनीलजी काय आहे नक्की आंदोलन? कॉक्रोच जनता पार्टी हे दिल्लीमध्ये नीट पेपर पिटिवऱ्याच्या विरोधात आंदोलन करते. त्यांचा घेत काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि इतर पक्षांनी त्यात उडी घेतली आणि या विघातक प्रवृत्ती हे ढोंगी हे नौटंकीवाली जी पार्टी आहे त्यांच्याबरोबर यांनी आंदोलन छेडलंय. खरं म्हणजे हे देशाला कुठेतरी राजकारण अस्थिर करायचं काम हे करताय, त्याचा निषेध म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन छेडलेले. आपण जर बघितलं तर तुम्ही बांगड्या देखील कुठेतरी भेट झाल्याचं बघायला मिळालं, बांगड्या देखील भेट दिल्याचं बघायला मिळालं. ज्या राहुल गांधींना विचारांची लढाई ही त्यांनी विचारांनी केली पाहिजे. राजकीय पक्ष आपला आहे, राजकीय पक्ष आजही आम्ही पण राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहे, आम्ही पण या हक्कासाठी रस्त्यावर उतरतो. पण कुठल्या तरी आपल्या विद्यार्थ्यांची माती फिरवायची आणि त्यांना पुढे हे करायचं, त्यांच्या हातून कुठलं तरी चुकीचं काम करायचं आणि पुढे धर्मयुद्धारी त्यांना काम करायला लावायचं आणि आपण पुढे यायचं नाही. त्यासाठी आम्ही त्यांना हे बांगड्या म्हणून आणलेले आहे राहुल गांधींना युवा मोर्चाने. काय भावना आहे? आज आपण बघितलं असेल राहुल गांधींनी ज्या पद्धतीने देशात एक निर्लज्जासारखं एक आंदोलन केलं आहे, त्यांचा निषेध करण्याकरता आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथे आहोत. त्याच पद्धतीने आपण आज बघितलं असेल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना भेट म्हणून बांगड्या देण्याचा आज आम्ही निर्णय केला आहे. कारण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या आडून त्यांनी जे आज एकही मुद्दा देशात त्यांना दिसत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा आडून त्यांनी एक आंदोलन करण्याचा प्रयत्न आहे. ही नीच प्रवृत्तीचा निषेध करण्याकरता, नीच प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे रस्त्यावर उतरलो. सत्ताधारी आहात, तुमच्यावरच आंदोलनाची वेळ काय आहे? तुम्हाला माहीत असेल आम्ही भारतीय जनता पार्टीचा DNAच मुळात आंदोलनाचा आहे. आम्ही ज्या 60 वर्षापासून आम्ही बघत आलो आहे, आमच्या मार्गदर्शक आमच्या वरिष्ठांकडनं आम्ही शिकलो आहे की आंदोलन हाच भारतीय जनता पार्टीचा DNA आहे. त्याच्यामुळे आम्ही सत्तेत जरी असो, देशात ज्या पद्धतीने विरोधी काही घडत असेल तर आम्ही नक्की आंदोलन करणार म्हणजे करणार. बोला. सत्ताधारी जरी असलो तरी चुकीच्या गोष्टींचा निषेध करायला हवा. आपण भारताचे नागरिक आहोत. जर कधी कुठे चुकीचं घडत असेल तर त्याचा निषेध करायला हवा. भारत देश स्वतंत्र होऊन एवढी वर्ष झाली, परंतु आजपर्यंत विरोधी पक्षाने कधीही पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलेलं नाही. परंतु आज इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा नेता पंतप्रधानाच्या घरासमोर आंदोलन करतो, हे दुर्दैवी आहे. आणि आज जे आंदोलन सुरू आहे, ज्या विषयाचं आंदोलन सुरू आहे, तो विषय भरकटलेला दिसतोय. त्या ठिकाणी देशभरामधून विद्यार्थी त्या आंदोलनाकरता आलीत, परंतु त्या नाशिकमध्ये देखील भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबईत तर विविध ठिकाणी भाजपची आक्रमक आंदोलनं पाहायला मिळत आहेत. बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती आंदोलनांसंदर्भातली. राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय. राहुल गांधींच्या दिल्लीतल्या आंदोलनानंतर आता भाजप काँग्रेस विरोधात आक्रमक झाली आहे. मुंबई, संभाजीनगरसह अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आलेत. दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. अनेक ठिकाणी कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. काँग्रेसच्या टिळक भवनावर या भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता, मात्र रस्त्यातच मोर्चा अडवण्यात आला. तर संभाजीनगरमध्ये भाजपनं काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले. तर मुंबईत चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलन केलं. अमित
साटम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेसच्या टिळक भवनावर हा मोर्चा नेण्यात येणार होता, मात्र तो पोलिसांनी मध्येच अडवला। तर संभाजीनगरमध्ये देखील भाजपनं आक्रमक आंदोलन केलं। दुसरीकडे चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलन केलं, यावेळी जोरदार राडा झाला। तर पुण्यात देखील आंदोलन झालं, मात्र हे आंदोलन काँग्रेसनं केलं। काँग्रेसच्या वतीनं काळे झेंडे दाखवत आंदोलन करण्यात आलं। दरम्यान राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या दिल्यानंतर राज्यात भाजपनं आता काँग्रेस आणि राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केलं। भाजप नेते अतुल सावे, भागवत कराड यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखलं। मात्र यावेळी संभाजीनगरमध्ये दोन आंदोलनं दिसली, एक म्हणजे भाजपचं काँग्रेस विरोधातलं आंदोलन, तर काँग्रेसचं भाजप विरोधातलं आंदोलन। आणि अशात भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने सुद्धा आले। काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भाजप आक्रमक झाली। काल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर 3 तास ठिय्या दिल्यानंतर आता राज्यात त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। भाजपनं काँग्रेस विरोधात आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी आंदोलन केलंय। याच आंदोलनाचा एक भाग हा संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला। संभाजीनगरमध्ये भाजपनं आंदोलन केलं, मात्र त्याच वेळी काँग्रेसनं देखील भाजप विरोधात आंदोलन केलं। त्यामुळे एका वेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले। तर मुंबईमध्येही भाजपनं आंदोलन केलं काँग्रेस विरोधात। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। काँग्रेसच्या टिळक भवनावर भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता, मात्र रस्त्यातच हा मोर्चा अडवण्यात आला। यावेळी राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। देशामध्ये आग पेटवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत। राहुल गांधीच्या आणि काँग्रेस पार्टीच्या तसेच महाविकास आघाडीच्या या नकारात्मक आणि घाणेरड्या राजकारणाचा आम्ही निषेध करतो। जो राहुल गांधी गेल्या अनेक वर्षांमध्ये माजी राहुल गांधीला चॅलेंज आहे की त्याने आपला पासपोर्ट पब्लिसाइज करावा। कुठल्या वर्षी कुठल्या देशामध्ये त्यांनी देशाच्या कुठल्या दुश्मनांची भेट घेण्याकरता परदेशवारी केली होती याचा तपशील त्यांना उघड करावा, असं माझं राहुल गांधीला चॅलेंज आहे। या संपूर्ण देशामध्ये ज्या वेळेला भारताची आर्थिक महासत्ता होत आहे, ही जगातली 4थी सर्वात मोठी इकॉनॉमी तयार झालेली आहे, त्यावेळेला भारत विरोधी शक्तींनी भारताला रोखण्याकरता आणि त्यामध्ये नरेंद्र मोदीजींना रोखण्याकरता एक कट कारस्थान रचलेलं आहे। दुसरीकडे चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, मात्र यावेळी विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले। दिल्लीतील लाठीचार्ज विरोधात तीव्र निदर्शनं विद्यार्थ्यांकडून करण्यात आली। जवळपास 2.5 तास हे आंदोलन सुरू आहे। पोलिसांकडून विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। दरम्यान नाशिकमध्ये भाजपनं आक्रमक आंदोलन केलं। काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी भाजप कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या। उद्धव ठाकरे, संजय राऊत,
पुण्यामध्ये काँग्रेसच्या वतीनं काळे झेंडे दाखवत आंदोलन करण्यात आलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील राजभवन प्रवेशद्वारावरच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. केंद्र सरकारच्या कारवाईच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. राहुल गांधींनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. 3 तास ते पोलीस स्टेशनमध्ये होते आणि या कारवाई विरोधात पुण्यात काँग्रेसकडून काळे झेंडे दाखवत आंदोलन करण्यात आलं. तर भंडाऱ्यामध्ये देखील आंदोलन झालं. जंतर मंतरवर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. त्या विरोधात आज काँग्रेसने भंडाऱ्यामध्ये यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात आक्रमक आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयावर यावेळी धडक मोर्चाही काढण्यात आला. तसंच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली. दरम्यान आज राज्यभरात काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे. याच आंदोलनासंदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याशी बातचीत केली. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ज्या पद्धतीनं देशभरात ही सगळी तरुण मुलं आंदोलनं करतायत, ठिकठिकाणी या तरुण मुलांना पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात घेतलं जात आहे. मुंबईत अनेक विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मला कळत नाही की 15 वर्षापासूनच्या पोरांना घरातून उचलून इलिगल डिटेन करणं त्यांचं इलिगल डिटेन्शन आहे. हे कोणी सांगितलं यांना? अरे आंदोलनात असतील मुलं तर ठीक आहे, परंतु घरात जाऊन एवढी भीती या सरकारला का वाटते? तरुणांची भीती का वाटते? यांच्या खुर्च्या उलथून टाकतील, सत्ता उलथून टाकेल, यांच्या खुर्च्या ओढतील, ही भीती आहे का? आणि या पद्धतीनं त्यांचे मोबाईल चेक करणं, मोबाईलला डेटा चेक करणं, मोबाईलचे कुणाशी बोलायचं संवाद, हे सगळं ताब्यात घेणं म्हणजे ही लोकशाही आहे का? याला लोकशाही म्हणतात का? ही हुकुमशाही आहे. आणि या लोकांना आंदोलनाची भीती का वाटते? काय एवढा डरपोकपणा यांच्यामध्ये? जर तरुण हक्कासाठी रस्त्यावर येत असेल, अधिकार मागत असेल, तर मुंबईमध्ये आता 700-800 तरुणांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे. कालपासून, सकाळपासून, काल रात्रीपासून ट्रेनमधून जर काही तरुण दिसलेत त्यांना लगेच उचलतात आणि घेऊन जातात. घरात जाऊन तरुणांना ताब्यात घेतला आहे. आणि म्हणजे मला क्यू वाटते या भारतीय जनता पक्षांच्या नेत्याची की या तरुणांना ते देशद्रोही म्हणतायत, बाहेरचं फंडिंग म्हणतायत. यांच्या बापजाद्यांनी पाहिलं त्यांना बाहेरचं फंडिंग आलं आहे. इंग्रजांच्या सोबत होतात, स्वातंत्र्याला विरोध केलात, 54 वर्ष तुम्ही तिरंगा हातात घेतला नाही, तुमच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवला नाही, तुम्ही आम्हाला देशद्रोही म्हणताय. हे सगळं सत्तेचे लालची लोक आहेत. सत्तेच्यामुळे हे सगळे यांचं चाललं आहे. पण ज्या दिवशी या तरुणांनी हातात आता हे सर्व घेतलेलं आहे, अन्यायाच्या पलीकडे जाऊन अन्यायासाठी लढण्याची ताकद या तरुणामध्ये निर्माण झाला आहे. काल राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासाबाहेर आंदोलन केल्यानंतर आज भाजपकडनं ठिकठिकाणी काँग्रेसच्या कार्यालयांच्या समोर आंदोलनं करण्याचा प्रयत्न केला जातोय. असं आहे, पूर्वी चोराच्या मागे पोलीस धावत होते, आता पोलिसांच्या मागे चोर धावत आहेत. चोरांच्या उलट्या बोंबा. मी चोर चोरी करून बोंबा मारतोय, मी चोर नाही म्हणून आमच्या कार्यालयापुढे येतात. आम्ही काही सत्तेत आहोत? आमच्या हातात अधिकार आहे आमच्या पुढे आंदोलन करायला. आणि तुम्ही म्हणजे बेशरमपणानं सांगताय. ज्या पद्धतीनं अमानुषपणे त्या तरुणांची डोकी फोडली, त्यांना ते आंदोलन चिरडलं तुम्ही. 20 दिवस तुम्ही काय हालचाल केली नाही. तरुणींच्या संदर्भात अभद्र त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर ज्या पद्धतीनं वार केलात, हे तुम्हाला शोभत आहे. आणि तुम्ही यामध्ये उलट म्हणताय वरून की या आंदोलनामध्ये राहुलजी उतरल्यानंतर तुम्हाला मिरच्या झोंबतात म्हणून तुम्ही आमच्या कार्यालयापुढे येत आहे. हे मात्र भारतीय जनता पक्षाची आता ही स्थिती जे दर्शवते, ती स्थिती हे घाबरल्यामुळं, अस्वस्थतेमुळे, भीतीमुळे आणि तरुण ज्या पद्धतीनं एकवटतोय देशातील, त्यामुळे यांना विषय डायव्हर्ट करायसाठी हे उपद्रव यांचे सुरू आहेत. त्यावर होते त्यांनी स्पष्टपणे म्हटले, ज्या पद्धतीनं तरुणांना ही मारहाण केली जाते याचे परिणाम मोदी सरकारला भोगावे लागतील, अशा पद्धतीचा एक इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेंसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.
तर तिथे आजही संसदेमध्ये काँग्रेस खासदार आक्रमक दिसले. काँग्रेसच्या सर्व खासदारांनी संसदेत काळे कपडे परिधान करून निषेध व्यक्त केला. दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. विरोधी पक्षातील अनेक नेते आज आंदोलनस्थळी गेले. विरोधकांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत थेट दिल्लीही गाठली आहे. विरोधकांमुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. अशात आज काँग्रेससह इतरही विरोधी पक्षाच्या खासदारांनी काळे कपडे परिधान करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि केंद्र सरकारच्या भूमिकेला विरोध दर्शवला. दरम्यान याबाबत प्रियंका गांधी वाड्रा यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया. आपको क्या लगता है कि ये लोकतंत्र हमारा बच रहा है? क्या लगता है आपको? हमारे साथ जो हुआ वो इररिलेवेंट है. हम स्टूडेंट्स के साथ हैं और उनकी आवाज उठा रहे हैं. स्टूडेंट्स के साथ जो हुआ वो आप ही बताइए सही है कि गलत है. बच्चे हैं सारे, प्रोटेस्ट कर रहे हैं. कोई ऐसे प्रोटेस्ट नहीं है. इस देश के सारी टीचर्स भी जानती हैं, सब जानते हैं. तो एक जेन्युइन मामला है, जेन्युइन इश्यू है. उस पे स्टूडेंट सिर्फ अपना अधिकार मांग रहे हैं और कुछ नहीं मांग रहे हैं. वो सिर्फ ये कह रहे हैं हमें अपना अधिकार दो. हमें कब आप हर एग्जाम को क्या पेपर लीक करा रहे हो? बच्चे इतना संघर्ष करके पढ़ाई करते हैं, अपने लिए एक फ्यूचर देखते हैं. आप उस फ्यूचर को बिगाड़ रहे हो. हमारा प्रोटेस्ट अलोकतांत्रिक है. लोकतंत्र में सबसे बड़ी चीज क्या होती है? फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन और राइट टू प्रोटेस्ट, पीसफुल प्रोटेस्ट. इसमें कुछ अलोकतांत्रिक बात नहीं है. अलोकतांत्रिक ये है जो यहाँ इस सदन में हो रहा है, जो सड़कों पे हो रहा है. सदन में आप चर्चा नहीं करते, एलओपी को बोलने नहीं देते, ऑपोजिशन लीडर्स को बोलने नहीं देते. दरम्यान सरकारची भूमिका पाहूया. सरकार सर्व मुद्द्यांवर पहिल्या दिवसापासून चर्चेसाठी तयार आहे. नियमानुसार संसदेत चर्चा होईल असं आश्वासन किरेन रिजिजू यांनी सरकारच्या वतीनं दिलेलं आहे. विरोधकांनी त्यांचे मुद्दे चर्चेत मांडावेत असं आवाहनही किरेन रिजिजू यांनी केलेलं आहे. चर्चेसाठी विरोधक अटी टाकतायत हे मात्र चुकीचं असल्याचं रिजिजू यांनी सुनावलंय. सरकार ने आज पार्लियामेंट सदन में कह दिया कि नीट एग्जाम का पेपर लीक का मामला और उससे जुड़े हुए जो भी संबंधित मामले हैं उस पे पूरी तरह से चर्चा करने के लिए तैयार है. हमने पहले दिन से कहा कि सरकार कोई भी मुद्दे देश हित में और युवाओं के हित में जो भी आता है चर्चा के लिए हमेशा तैयार है. लेकिन उसके लिए किस नियम के तहत चर्चा करना है वो तो तय करना पड़ेगा. पार्लियामेंट के अंदर में चर्चा करने के लिए एक सिस्टम बनाया हुआ है. अब सीधा सड़क पे उतर जाते हो और हंगामा करते हो, ये ठीक नहीं है. दरम्यान थोड्याच वेळात राहुल गांधी हे पत्रकार परिषद घेणार आहेत. कालच्या ठिय्या आंदोलनानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यावेळी देखील मोठा गोंधळ झाला होता. तब्बल 3 तासानंतर पोलिसांनी राहुल गांधींची सुटका केली. प्रियंका गांधी यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांची 3 तासानंतर सुटका झाली. त्यानंतर आज त्या सगळ्या प्रकाराबद्दल राहुल गांधी भाष्य करणार आहेत. अगदी थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद होणार आहे.